नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या यामधून 5 लाख महिलांचे अर्ज आज अपात्र ठरण्यात आलेले आहेत. आतापर्यंत जरी त्यांना हप्ते मिळालेले असतील तर इथे पुढे त्यांना मिळणार नाहीत, अशी माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून आज स्पष्टपणे देण्यात आलेली आहे. ही माहिती आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा आदिती तटकरे यांनी छोटासा ट्विट केलेला आहे. यामध्ये इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. म्हणजे 28 तारखेला आणि 28 जून आणि 3 जुलै रोजी जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत GR आला होता, त्यानुसार आता महिलांना इथे 5 लाख महिलांना इथे अपात्र करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर अपात्र ठरण्यात आलेल्या लाभार्थ्याचे विवरण कशा प्रकारे आहे ते आपण इथे थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असल्यास त्यांना इथे हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. यामध्ये किती महिलांचे नाव इथे कट करण्यात आलेले आहेत तर 2,30,000 महिला आहेत, त्यांचे इथे लाडकी बहीण योजनेमधून नाव वगळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ज्यांचे वय 65 पेक्षा जास्त आहे अशा महिलांना सुद्धा इथे वगळण्यात आलेला आहे. ठीक आहे. यामध्ये 1,10,000 महिला आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या किंवा नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एकूण आहेत 1,60,000 इथे महिला आहेत. यामध्ये ज्यांच्या नावावरती 4 चाकी गाडी आहे, म्हणजे घरामध्ये कोणाकडेही 4 चाकी गाडी असेल तर त्यांचं इथे नाव वगळण्यात आलेलं आहे. त्याची संख्या आहे 1,60,000. त्याचबरोबर एकूण अपात्र महिला झालेल्या आहेत 5 लाख. इथे टोटल इथे म्हणजे संजय गांधी निराधार, त्याच्यानंतर ज्यांचे वय 65 वर्ष आहे आणि त्याचबरोबर 4 चाकी गाडी, नमो शक्ती योजनेचे लाभार्थी तसेच स्वइच्छेने ज्यांनी स्वतःहून नाव मागे घेतलेले आहेत असे एकूण 5 लाख महिला इथे अपात्र ठरण्यात आलेल्या आहेत. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, इथे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर PM किसान योजनेअंतर्गत ज्या महिला इथे लाभ घेत आहेत त्यांचं नाव सुद्धा इथे वगळण्यात येणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती समजू दे. धन्यवाद मित्रांनो.